नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सद्यस्थितीनुसार महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. नववा हप्ता कधी येणार? अपेक्षित तारीख. अधिकृत सूत्रांनुसार आणि अलीकडील बातम्यांनुसार नवव्या हप्त्याचे वितरण एप्रिल 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. निधीची स्थिती. कृषी विभागाने या हप्त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. मंजुरी मिळताच हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होतील. एकत्रित हप्ता. काही तांत्रिक कारणांमुळे ज्यांना 8वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते एकूण 4,000 रुपये एकत्र मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी तपासा. जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले असतील पण नवव्या हप्त्याबाबत खात्री करायची असेल तर खालील गोष्टी पूर्ण आहेत का ते तपासा. 1. EKYC. तुमचे पीएम किसान खात्याचे EKYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. 2. आधार लिंकिंग. बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे आणि डीबीटी मोड सुरू असावा. 3. भूमी अभिलेख. लँड सीडिंग. तुमच्या नावावर असलेल्या जमिनीची नोंद पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे. स्टेटस कसे चेक करायचे? तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील पावले उचला. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा. बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस तपासा. महत्त्वाची टीप. सध्या सरकारकडून कोणतीही एक निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु प्रशासकीय हालचाली पाहता एप्रिल महिन्यात हे पैसे जमा होतील असे दिसते. अधिकृत अपडेटसाठी सरकारचे पोर्टल किंवा विश्वासार्ह वृत्तवाहिन्या फॉलो करा.